गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल फ्रॉम नाशिक. आज आपल्याला आपल्या लाईफची ॲनाटॉमीची फर्स्ट कॉन्फरन्स अटेंड करायची आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण नाशिकला आलो होतो. एक आपला आज एक खास दिवस पण आहे, तुम्हाला माहीतच असेल. बघू आज नाशिकमध्ये आपल्याला काय एक्सप्लोअर करायला वगैरे मिळतं. भेटूया थोड्या वेळाने. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण निघालो आहेत एक खास रोड ट्रिपसाठी. छत्रपती संभाजीनगर ते नाशिक हा व्हिडिओ तुम्ही बघितला आहे. हा ट्रिपचा मुख्य उद्देश आहे की एक अकॅडमिक कॉन्फरन्स अटेंड करणे आणि त्यामध्ये पेपर प्रेझेंटेशन करणे. तसंच नाशिकमध्ये आल्यावर आपण पंचवटी दर्शनसुद्धा करणार आहे. म्हणून हा व्लॉग असेल ट्रॅव्हल, अकॅडमिक, स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स आणि कम्प्लीट पॅकेज फॉर. गाईज, आपण कॉन्फरन्सला पोचलेलो आहे आणि आता स्पॉट रजिस्ट्रेशन तर नाही करायचं आपल्याला. पहिलेच रजिस्ट्रेशन केलेलं आहे, पण इथं आल्यावर पुन्हा रजिस्ट्रेशन आणि ते करावं लागतं. एवढं ते रजिस्ट्रेशन करून घेऊ आणि 2 वाजता आपलं पेपर प्रेझेंटेशन आहे. तर ते पण आपण एक तिथं पेपर पाठवला होता, तो सिलेक्ट झाला आहे, तेवढं करून घेऊ. बोलतो मी तुम्हाला थोड्या वेळातच. आज आपण आलो आहे डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक. वेलकम यू महाकॉन 8 2026 मॉडर्न एक्सपर्ट ॲनाटॉमी 20 and 21. बघू शकता, यासाठी आलो आपण. आता आपण आलो आहोत महाकॉन 2026 कॉन्फरन्सला. ही कॉन्फरन्स मॉडर्न ॲक्सेप्ट ऑफ ॲनाटॉमी या विषयावर आहे. या कॉन्फरन्समध्ये देशभरातून डॉक्टर्स, रिसर्चर्स आणि अकॅडमिशियन आलेले आहेत. मला इथे माझा रिसर्च पेपर प्रेझेंट करण्याची संधी मिळाली. हा खूपच प्राऊड मुवमेंट आहे. कॉन्फरन्स नंतर आम्ही नाशिक सिटी एक्सप्लोअर केलं. गोदावरी नदीच्या काठी वसलेले हे शहर स्पिरिच्युअलिटी, मॉडर्न लाईफ याचा सुंदर संगम आहे. आज नाशिक हे वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. आज आपण नाशिकचा इतिहास बघणार आहे. नाशिकचा शहराचा इतिहास हा खूप प्राचीन आहे. रामायणानुसार पंचवटी परिसरात भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांचे वास्तव्य केलं होतं. नाशिक या नावाप्रमाणे नासिका ही कथा आहे. लक्ष्मणाने शुभ्र खनेचे नासिका म्हणजेच नाक कापले आणि त्यावरून नाशिक हे नाव पडलं असं मानलं जातं. आज आपण जे कॉन्फरन्स अटेंड केली तिथे ही गोष्ट सांगण्यात आली होती. मला एवढे दिवस माहीत नव्हतं. ज्यांना माहीत असेल त्यांनी कमेंट करून सांगा. ही आख्यायिका त्यांनी तिथं सांगितली. त्यानंतर नाशिक हे एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे आणि दर 12 वर्षांनी इथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. सध्या शहरात पुढील कुंभमेळ्याच्या तयारीची सुरुवात झालेली दिसते. रोड, घाट्स, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत आहे. नवीन रोड तयार करत आहे. नंतर आपल्याला रोडच्या खालून पण अजून या रोडवर आपण खूप जास्त प्रवास केला, कारण की आपले हॉटेल्स, कॉन्फरन्स या रोडच्याच साईडनं होत्या. आता आपण आलो आहोत पंचवटी. इथे नाशिकमधील सर्वात पवित्र ठिकाणीपैकी एक. इथे रामकुंड, गोदावरी घाट, प्राचीन मंदिरे आहे. या ठिकाणी बसून शांत वातावरण अनुभवणं हा खूपच सुंदर अनुभव आहे. फॅमिलीसोबत ट्रॅव्हल केल्यावर प्रत्येक मोमेंट स्पेशल होतो. पंचवटीमध्ये थोड्या वेळ बसून आम्ही पीसफुल वाईब एन्जॉय केली. मी या ठिकाणी खूप लहान असताना आलेलो आहे, तर मला एवढं जास्त काही आठवत नाही, पण ह्या पायऱ्या वगैरे आठवतात. मला येण्यासाठी खरंच जास्त दिवसाचा गॅप पडला. आपण आता आला विहान, मी, शीतल. इथं बघू शकता तुम्ही. एक यूट्यूबवर व्हिडिओ जाऊन बघा की इथे जेव्हा पाऊस पडतो किंवा गोदावरी नदीला पूर येतो, तर तेव्हा ही जी समोर हनुमानाची मंदिर आहे किंवा ही मूर्ती आहे, दुतोंड्या मारुती असं म्हणतात त्यांना, तर त्यांच्या तोंडापर्यंत पाणी गेल्यावर असं समजतात की खूपच पाऊस पडला आहे गोदावरी काठावर. तर तुम्ही बघू शकतात इथे लोक बसलेले आणि समोरच 7 वाजेच्या दरम्यान तुम्ही इथं गोदावरी नदीची आरती होताना पण बघू शकतात आणि अटेंड करू शकतात. हा ब्लॉग कुठलाही स्पॉन्सर नाही. हा आमचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, जेणेकरून तुम्हाला रिअल इन्फॉर्मेशन मिळावी. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असाच ट्रॅव्हल, अकॅडमिक एक्सपिरियन्ससाठी आमच्यासाठी जोडलेलं राहा. थँक्स फॉर वॉचिंग. ट्रॅव्हल, नॉलेज, स्पिरिच्युअलिटी, नाशिक ट्रिपमध्ये सगळंच एकत्र अनुभवायला मिळालं. तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा.
gentle